पोराची माय पोराच्या भाजीच्या बाजूला होती उभी होती. पोराचा बाप इकून गेला. मायनं शोले पाहिला, बापानं शोले पाहिला आणि पोरानं शोले पाहिला. राहिला राहिला बाप सुटला. ए बसंती जरा हमको तो ठुमका लगा के दिखा. काटले का तो झोपलं नव्हतं पोरग चादरी खालून मुंडक काढते. बसंती इस कुत्ते के सामने मत नाचना. असं कोण म्हणते? पोरग म्हणते. कोणाला म्हणते? माईले म्हणते. काय म्हणते? कुत्ते के सामने मत नाच. सावधान. पोट्टे बारीक गोष्टीवर ध्यान ठेवतात बरं. अख्खी खानदान आपली कुत्र्याची करून टाकतील. म्हणून म्हणतो या लेकरावर चांगले संस्कार करा. हा आणि तुकडोजी बाबानं भजन लिहिलं. भारता ग्रहण लागले, भारता ग्रहण लागले, भारता ग्रहण लागले. हो पुढचं भजन म्हणत नाही. तुम्हाला येत नाही? अगोपणा काय करतो. मला भजन येत नसेल का? येते पण मी म्हणत नाही. त्याच्या मागं कारण आहे. बिमार पडल्यावर तुम्ही दवाखान्यात जाता का रे? हो. जाता ना. इंजेक्शनची शिशी केवढी असते रे बाबू? एवढी मोठी. त्या शिशीतलं पुरं औषध ओढून अंगात टोचते का? टोचते का? नाही. मग एवढूसच घेते तेवढूसच टोचते ना. आणि शिशीतलं पुरं औषध ओढून जर अंगात टोचलं तर रिॲक्शन काय येईल? रिॲक्शन. काय येईल? रिॲक्शन. मग पुरं भजन कायले म्हणू? हे तिघ जण बसले एवढेच तर लय झाले आपल्याला. पुरं भजन म्हणत बसल तर हे उठून जातील ना. आज गरज आहे काळाची म्हणून बोलतोय. परिस्थिती लक्षात घ्या. तुकडोजी बाबांना भजन लिहिलं. भारता ग्रहण लागले, भारता ग्रहण लागले. भारत म्हणजे काय? जिल्हा परिषद शाळेच्या पोट्ट्याला मी विचारत होतो खेड्यात गेलो की भारत म्हणजे काय. आता जिल्हा परिषदेचे पोट्टे लय हुशार असतात. विद्यार्थी 200, खोल्या 2, मास्तर 2, शिकवल कोण? वाचा बे पोट्टे हो. ते पोट्ट मला सांगते आमच्या मराठीच्या पुस्तकात प्रतिज्ञा आहे म्हणते. प्रतिज्ञा. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, समोरच्या खिडकीवर माई नजर आहे. अरे तुमचा भारत याले भारत म्हणता? तुकडोजी बाबाला भारत सांगितला. या कोळ्याकड्या माझी लपले रवींद्र ज्ञानेश्वर शिवाजी. घुसरकर महाराज सुंदर वर्णन करतात दादा. अरे कल का भारत आज की संतान, कल का भारत आज की संतान. खूब पढ़ो बच्चों को विज्ञान है, खूब पढ़ो बच्चों को विज्ञान है. कल का भारत आज की संतान, कल का भारत आज की संतान. म्हणून म्हणतो लक्षात घ्या. उद्याचे लहान आजचे लहान लहान बाल उद्याचे कर्तबगार होतील. तुकडोजी बाबांनी सांगितलं. आणि यायले ग्रहण लागलं. कोणतं ग्रहण? ते नाही देदांच्या शुद्धगिऱ्यात. ग्रहण कोणतं लागलं? मायबापाची सेवा नाही, शिक्षणाच्या नावावर आगाऊपणा सुरू आहे. गावासाठी काम कर म्हणलं तर जमत नाही. सत्संगाले चाल म्हटलं तर म्हणते आपलं का वय झालं. सावधान. तुम्हाला वाटते ना घराघरात शिवाजी पैदा झाला पाहिजे? सावधान. ऐ शिवाजी महाराज असाच जन्माला नाही आला. शिवाजी महाराज लहानाचा मोठा असाच नाही झाला. छत्रपती शिवाजी राजावर त्याच्या आईने संस्कार केले. लहानपणी त्याच्या माईने त्याला कथा सांगितल्या. शिवाजी महाराजाले कोणत्या सांगितल्या रे? शूरवीरांची. शूरवीरांच्या. तेव्हा शिवाजी तयार झाला. आणि आताची माई लेकराली गोष्टी सांगते. एक होता राजा, त्यानं खाल्ला भजा. मग काय म्हणसाल सद्गुरुनाथ महाराज. काय फत्राचा शिवाजी तयार होणार आहे आमच्या घरात. आणि झालाय शिवाजी तर अलीकडच्या काळात दिसून राहिले शिवाजी सारखे. ते शिवाजी महाराजासारखी दाढी वागवते, चंद्राची कोर लिहिते, गाडीच्या बोनेटवर लिहिते. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. राजांना जन्माला बोलाव आणि तू गावात काचाड्या गोया खे. शानपणा लावला. बट्ट्या बोळ होऊन राहिला ना तुमचा आमचा. लाईट नाही लागून राहिला. हा आगाऊपणा करणं सोडून द्या. मावशी तुम्हालाही सांगतो शिवाजी महाराजानं स्वराज्यासाठी काम केलं. एक 18 पगड जातीचा एक मावळा तयार केला. आणि शिवाजी महाराजाजवळ मावळे कसे होते?
की गेले जिंका याचे गळ वीरताना जितो पुढ शेलार मामा वीर धिप्पाळ गाडी उधय बाणूच मळ जवाची टकली घोर पड वर एक तळ जवाची टकली घोर पड, वर एक तळ. जवाची टकली घोर पड, वर एक तळ. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता फेब्रुवारी महिन्यात शिवजयंत्या साजऱ्या झाल्या. बापरे काय डीजे लावून आणि काय गाणे वाजे की जेव्हा काळायची बाहेर ती चमचमती धार आणि कशी घुसते आरपार शिवरायाची तलवार, घुसते आरपार, शिवरायाची तलवार. रातभर उताळा नाचला त्या शिवजयंती. एप्रिल महिन्यात 14 एप्रिल भीम जयंती साजरी झाली. मार लोक डोक्यावर फोटो घेऊन नाचले. एक बोलू पटलं तर टाळी वाजवजा. बाबासाहेबाची भीम जयंती तुम्ही आम्ही लोक साजरी करतो. छत्रपती शिवरायाची शिव जयंती तुम्ही आम्ही लोक नाचून साजरी करतो. मार डोक्यावर फोटो घेऊन नाचतो. पण आज या ग्राम जयंतीच्या निमित्त मी पुन्हा एकदा आवाहन करतो की माय बाप हो, या महामानवाचे फोटो डोक्यावर घेऊन नाचण्याची ही वेळ नाही. या महामानवांचा विचार खऱ्या अर्थानं डोक्यात उतरवण्याची आज गरज आहे. म्हणून म्हणतो सावधान व्हा. आम्ही जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो, नाचून साजऱ्या करतोय. अरे नाचून जयंत्या साजऱ्या केल्यापेक्षा वाचून जयंत्या साजऱ्या करा, ही काळाची गरज आहे. लक्षात घ्या. आणि वाचायचं असेल तर बाबासाहेबांना तुम्हा आम्हा लोकांना सांगितलं की वाचाल तर वाचाल. आज माणसं वाचून राहिले, बाया वाचून राहिल्या. महिला मंडळी 41 दिवस झाले इथं ग्रामगीतेचं वाचन सुरू आहे. मला आनंद वाटला बाई. ग्राम जयंतीच्या निमित्तानं तुम्ही हे वाचन करता. फक्त ग्रामगीताच वाचता का अजून दुसरं काही वाचता? एखाद्या बारीने जिजाऊ वाचली का? कोण यातल्या बाईने एखाद्या जिजाऊ मायसाहेब वाचली, सावित्रीबाई फुले वाचली, अहिल्याबाई होळकर वाचली, रमाबाई आंबेडकर वाचली? तुम्ही हे नाही वाचत व. तुम्ही ते भल्या वाचता मार्गशीर्ष महिन्यातली महालक्ष्मी व्रताची कथा. उतू नका मातू नका, घेतला वसा टाकू नका, एक एक पोथीची प्रत साधवायला वाटा, घ्या टोले वाटा पोथ्या. त्या छापणाऱ्याच्या का बापाच्या घरचं जाते का? त्यानं तर सांगितल्या 5 पोथ्या वाटा, मी तर म्हणतो 15 पोथ्या वाटा. धंदा मी करून राहिलो. आमचा लाईट नाही लागून लागला रे, लाईट नाही लागून. सावधान. हे तर महालक्ष्मी तर काहीच नाही, एक ते वैभव लक्ष्मी आहे बा. अजून शुक्रवारची कहाणी मार वैभव लक्ष्मी, ते कथा वाचल्यानं वैभव भेटते म्हणते. वैभव मले तर माहित नाही. आणि ते वैभव भेटते म्हणजे लक्ष्मी तिच्या घरात येते. कोण येते तिच्या घरात? लक्ष्मी. आता लक्ष्मी कोणाची बायको आहे? नारायणाची. लक्ष्मी कोणाची बायको आहे? विष्णू नारायणाची. विष्णू नारायणाची आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या. आता दूध का दूध पाणी का पाणी सांग. आपल्याजवळ पोथी पुराणातल्या गोष्टी नाही. एक होती बुडीन ते गेली कुपन तिले सापड पैसा. मी चालू परिस्थितीवर बोलणारा माणूस म्हणून म्हणतो सावधान. आता लक्ष्मी नारायण, विष्णू नारायणाची बायको लक्ष्मी, बरोबर आहे. आणि तिले ते वैभव लक्ष्मी वाचताना तिले तुमच्या घरी बोलावता, बरोबर आहे. म्हणजे ते यायच्या घरी येते. हे वर्त केलं की. चला मुद्द्याचं बोलतो. सध्या परिस्थिती अशी आहे, तुमच्या घरी लग्नाची पत्रिका येते ना? सोयऱ्या धाऱ्याच्या पत्रिका येत नसतात का फोनच येते फक्त? येता लग्नाला मी फोनवर जात नाहीत लोक, पत्रिका आल्याशिवाय काही. बरं मावशी मला सांग, पत्रिका कोणाच्या नावाने येते? तुमच्या नावाने येते का घरच्या बुवाच्या नावाने येते? बुवाच्या नावाने येते ना, बरोबर आहे. व्हेरी गुड. बुवाच्या नावानं पत्रिका येते. आणि यंदा थोडंसं उलट करा. येणाऱ्या लग्नाच्या पत्रिका माणसाच्या नावानं नाही लिहायच्या, बाईच्या नावानं पाठवायच्या. बाईच्या नावाची पत्रिका घरी होत्या. बाई एवढी खुश, ट्युशाले जाऊन नाही तर मग अमरावतीला जाईल आणि एक ते 100 रुपयाची बकेट, 150 रुपयाची साडी आणि एक 10 रुपयाचा झॅम्परचा पीस ऑयराचा. आणि लगेच बाई ऑयर घेऊन रेडी.
आणि बाई निघाली लग्नाले आणि तेवढ्यात बुवानं घरात या. कुठे चालली व? आमक्या गावाला चालली. कायले चालली? लग्नाले चालली. पत्रिका होती का? हो. मला नाही दाखवली. तुमच्या नावानं नाही, माझ्या नावानं. साधी पत्रिका तुमच्या नावानं आहे. तुमचा नवरा जाऊ देईल का तुम्हाला लग्नाले? जाऊ देईल का? इमानदारीने सांगा, जाऊ देईल का लग्नाले? साधी पत्रिका जर बाईच्या नावानं असली ना तर बुवाचा इगो दुखते. बाईले लग्नाला नाही जाऊ देत. अय मावशी, ते तर विष्णू नारायण वय, ते बायको सोडून देईल का तुमच्यासाठी? बंद करा ना फालतूपणा. या भाकड कथा वाचल्यापेक्षा जिजाऊ वाचा, रमाई वाचा. कोण रमाई? गरिबी जरी त्या संसारात होती, रमाची भीमाला करी साथ होती. रमाची भीमाला करी साथ होती. रमाची भीमाला करी साथ होती. ती रमाबाई आंबेडकर खंबीरपणे आपल्या नवऱ्याच्या पाठीमागे उभी राहिली. ती सावित्रीबाई फुले खंबीरपणे ज्योतिबाच्या पाठीमागे उभी राहिली. म्हणून म्हणतो सावधान व्हा. सावित्री वाचा, रमाई वाचा, जिजाऊ वाचा, अहिल्याबाई होळकर वाचा. आणि एक बोलू बिचाऱ्या, तुम्ही शिकून राहिल्या ना, शिकून राहिल्या, शिका, खूप शिका. पण एक बोलतो, आजकाल परिस्थिती अशी झालेली आहे दादा, श्रद्धा जरूर असावी पण अंधश्रद्धा नसावी. पण एक बोलू, सगळ्यात जास्त अंधश्रद्धा शिकलेल्या लोकात मी पाहतो. माझा अनुभव आहे. तुम्हाला पटत असेल नसेल पटत, माझा अनुभव आहे. शिकलेल्या लोकात जास्त अंधश्रद्धा आहे, पाडानी माणसात कमी अंधश्रद्धा आहे. खोटं नाही सांगत, तुम्हाला पचत नसेल पण खरं बोलतो. माझ्या गावातनी एक मोठा कीर्तनकार आणला. कीर्तनाचा कार्यक्रम होता आणि सरी पब्लिक येऊन राहिली कीर्तनाला. आणि पुरं ग्राउंड आम्ही झाडलं, स्वच्छ केलं. आणि स्वच्छ केलेल्या ग्राउंडवर गावातले कुत्रे लेखाचे लय दोघं आहेत. येऊन मंदातच राष्ट्रीय कार्यक्रम केला की एका कुत्र्यानं. आणि पब्लिक येणं सुरू झाली. मग आम्ही कार्यकर्ते, अबे ती उचला, अबे ते झाडून काढा, अबे ते काढा, उचला. तेवढ्यात लोक येणं सुरू झाले. म्हटलं आता काय करा? अशाच चटया टाकल्या त्या कुत्र्यानं. तिकडे कार्यक्रम केला, मला नक्की कोणीतरी पाय भरवते आणि पुऱ्या चटईवर नेते. आता करू तो काय करू? उचलाले गेलो तर झाडू सापडे नाही वक्तार. मग करतं काय? तेवढ्यातला एक माणूस ते आरतीचं ताट घेऊन स्टेजवर चालला होता महाराजाच्या पूजनासाठी. म्हटलं ए भाऊ 2 मिनिटं इकडे. म्हणे काय? म्हणे आरती आहे का? म्हटलं हो. आणि इकडे आण. त्याच्यातलं कुकू घेतलं आणि ते कुत्र्यानं जिथं केलं त्याच्यावर असं टाकून दिलं. 2-3 फुलं घेतले ताटातले आणि तिथे असे ठेवून दिले. म्हटलं जाय आरती घेऊन. लोक मागून येणारे लोक तिथे पाया लागेत आणि पुढे कीर्तनाले जाऊन बसेल. एकाचाही पाय नाही भरू द्याला म्या. काय परिस्थिती आहे? येड लागलं जगाला, देव म्हणती दगडाला. आज परिस्थिती अशी झाली दादा, आम्ही कोणाला देव करून टाकतो आणि कोणाला महाराज करून टाकतो. एखादं हेकोडं तेकडं घरात पैदा होते, त्याचं कण हेकोडं लाय गय ती अवतारी आलं म्हणते आपल्या घरात जन्माले. अभि अवतारी नाही, डिलिव्हरीच्या काळात त्याच्या मायनं जीवनसत्वाचं जेवण खाल्लं नाही म्हणून ही अशी अवदशा पैदा झाली तुझ्या घरात. सावधान. भल कोणाले महाराज नका म्हणत जाऊ. आता या 2 वर्षापूर्वी 3 महाराज जेलात गेले. किती महाराज गेले जेलात? 3. चौथा जर गेला असता ना तर जेलात लुडोचा गेमच सुरू केला असता. कोणालाही महाराज म्हणता राजा. हा, भगवे कपडे घातले, दाढी जटा वाढवल्या म्हणजे झालाय काय महाराज? झाला महाराज? तुकडोजी बाबांना सांगितलं, हे मी नाही सांगत. माझ्या पदार्थ तुकडोजी बाबा सांगतात की जंगलातल्या सोलीला मोठ्या मोठ्या जटा, सोलीला मोठ्या मोठ्या जटा, परदीला मोठी नेताजी दिसे मोठा, नेताजी दिसे मोठा, कुत्र्याच्या अंगावर भगव्याच्या छटा, कुत्र्याच्या अंगावर भगव्याच्या छटा, साधू नावाला साधू होत नाही रे, साधू हाटेल ताच्या पाणी नाही रे, साधू हॉटेल ताच्या पाणी नाही रे, साधू हॉटेल
साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. म्हणून म्हणतो सावधान व्हा. संत कोणाला म्हणावं, महाराज कोणाला म्हणावं. ग्रामगीता. संत जनते समरस होती, म्हणूनच जडली तयावर प्रीती. संत चालती बोलती मूर्ती भगवंताची. संताचा शोध जर तुम्हाला घ्यायचा असेल, अख्ख्या जगाच्या पाठीवर गाडगे बाबा, तुकडे बाबा सारखे महाराज संत लोक तुम्हाला सापडणार नाही. आज खऱ्या अर्थानं त्यांच्या विचाराची गरज आहे. म्हणून म्हणतो सावधान व्हा. माय मावल्यावर तुम्ही साध्या सुध्या नाही. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक यशस्वी स्त्री असते. मग तुम्ही साध्या सुध्या हा का साध्या सुध्या सांगा मला. अजिबात नाही. तुम्ही ते एवढ्या खतरनाक हा, एवढ्या खतरनाक हा, एवढ्या खतरनाक हा, एका रातात घर फोडतो. मग साध्या सुध्या हा अजिबात नाही. फक्त एक बोलू, फक्त एक बोलू. तुम्ही शिकल्या सवरलेल्या, श्रद्धा जरूर ठेवा, फक्त अंधश्रद्धा ठेवू नका. मजाक नाही सांगत. लोक कोणाला काही करून टाकतात. रुग्णाला डॉक्टर साहेब, माझ्या गावातली गोष्ट सांगतो. गोटीनं गोट निघाली म्हणून एक गोष्ट सांगतो. एक बकऱ्या चारणारं पोरग होतं. बकऱ्या चारणारं पोरग होतं. त्याचं लग्न जमलं. बाप जन्मी कवा कोट घातला नाही त्यानं. आणि लग्नात बापाले म्हणे मला कोटच पाहिजे. बाप म्हणेले का एकदा घालशील आणि तसाच पडते रे म्हणे घरात. नाही नाही नाही, कोट पाहिजे म्हणजे पाहिजे. बापानं 4,500-5 हजाराचा कोट आणून दिला. हो. आणि पोट्यानं लग्नात कोट घातला आणि 9:30चं लगन लागलं 1:30 वाजता. पत्रिकेवर मुहूर्त छापला. गोपाळ मुहूर्त, स्टँडर्ड टाइम. लगन लागते 1:30 वाजता. मला सांगा ते मुहूर्त छापून काही फायदा आहे का? माये लगन जमलं. मा घरी एक महाराज आला ते मुहूर्त पाहायला. हो. त्याला म्हटलं महाराज 30 एप्रिल तारीख जमते का पा. ते महाराज म्हणे 30 एप्रिल तारीख खराब आहे. म्हटलं येणारीच का? नाही म्हणे येणाऱ्या पुढच्या सगळ्या आणि मागं झाल्या तेवढ्या सगळ्या तारखा खराब होत्या. म्हटलं उठ, गेट आउट. तेवढ्यात माई म्हणे श्याम्या काय करून आला. तू मुखी बस. हाकलून दिला महाराज. मग दुसरा महाराज आला. मग त्या महाराजाला सांगितलं मला 30 एप्रिल तारीख पाहिजे आपल्याला. म्हणे चांगली ती तारीख आहे. मग माई म्हणे का बे मग आता काय म्हणे. म्हटलं ते खराब आहे म्हणे. कशी काय खराब आहे? मला ज्या 30 एप्रिल तारखेला तुकडोजी बाबाचा जन्म होते आणि अख्खा जग, अख्खा भारत त्यांची जयंती ग्राम जयंती म्हणून साजरी करते. आणि त्या ग्राम जयंतीला श्यामांकडे तर लग्न नाही होत. कोण म्हणते 30 एप्रिल खराब आहे? म्हटलं हाकलून दिला तो. त्या महाराजांना म्हणलं 30 एप्रिल म्हणे योग्य. 30 एप्रिल तारीख 2008 वंदनीय महाराजांचं जन्मशताब्दी पर्व सुरू झालं. आणि ग्राम जयंतीच्या दिवशी श्यामांकडेच लग्न झालं. लग्नात ग्राम जयंती साजरी केली आणि साऱ्या लग्नातल्या पाहुणे आले. तुकडोजी बाबाच्या भजनाचे पुस्तक वाटले. हे केली ग्राम जयंती. त्याच्या निमित्त लग्न. मुहूर्त असा असावा. कारण मी ग्रामगीते 21वा अध्याय वैवाहिक जीवन. प्रसन्न हवा ऋतू हाची विवाहाचा मुहूर्त. बाकीचे झंझट फालतो समजतो. त्या रामकृष्णाचं लग्न. आजकाल लग्नात मंगलाष्टक म्हणाले मोठा संच पाहिजे. आणि ते पुऱ्या खानदानीचे नाव त्या मंगलाष्टकात घाला लागते. पोरी तुया मायनं तुले वागवलं, तुया बापानं अंगा खांद्यावर खेळवलं. आता तिची माय तिला वागवणार नाही तर का मुंबईहून ऐश्वर्या राय येणार आहे का झोका द्यायले. जो 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 बंद करा रे फालतूपणा. मंगलाष्टक म्हणून राहिले. अरे तुकडोजी बाबाला प्रबोधन पण मंगलाष्टक दिले. नवरदेवाला प्रबोधन करते. मित्रा घे वचनास या समजुनी तू पोर नाही आता. पोट्टा सोट्टा राहिला नाही कोणाचा तरी नवरा होऊन राहिला समजून घे. सावधान. नवरदेवालेच नाही नवरीले पण महाराज सांगते बाळे सुंदर नांदण्यासी दिदले प्रेमेवराच्या करी. नवऱ्याच्या घरी प्रेमानं राहजो. सासू सासऱ्याचा मान ठेवजो. ननदी संग चांगली बोलजो. लायण्या तेऱ्यापासून सुरक्षित अंतर ठेवजो. सावधान करतात महाराज मंगलाष्टकातून. हे प्रबोधन पर मंगलाष्टक सोडून दिले आणि भोकन टिकले मंगलाष्टक सुरू केले. पोरी या मायनं तिले वागवलं. 9:30चं लगन 1:30 वाजता लागलं.
लग्न लागलं, जेवण खावणं झाले आणि जेवण खावण झाल्यावर मग नवरदेवा संग ते 5-6 जण असतात ना, लांडगे मग ते जेवण झाल्यावर मग त्याचा कार्यक्रम असते, राष्ट्रीय कार्यक्रम, गावात बाहेर जायचा. मग ते नवरदेव ते 2-3 त्याच्या संगचे झाकणं चालले बाहेर आणि जाता जाता शिकलेल्या बाया गावातल्या, माई बाई नवरदेव किती साजरा आहे व तो नवरदेव आले डेरिंग. बाया म्हणे माय बाई नवरदेव लय साजरा, नवरदेव तो छाती टाईट करून चाले. सगळेजण गावाच्या बाहेर गेले आणि मग राष्ट्रीय कार्यक्रम काय सामूहिक असते का, कोणी या झुडपात, कोणी काय झुडपात, कोणी त्या झुडपात. आता सगळेजण कार्यक्रम आटपला आणि उठले डबे घेऊन वापस यायसाठी. इकून जाता नवरदेव टाईट गेला आणि तिकून येता नवरदेव हेकळा होणार. त्याच्या संगचे लांडगे होते, त्याला काही समजून एक नवरदेव हेकळा खाऊन झाला. आता करावं तर काय करा, म्हणजे जाऊ दे म्हणे, जसा आहे तसा घ्या, तसाच गावात. नवरदेव तसाच गावात. बाया इकून जाणार जाताना जे बाया म्हणत माय बाई नवरदेव किती साजरा आहे, व तेच बाया पुढे माय बाई नवरदेव हेकळा होऊन काऊन आला व, कोणाला चांगलं दिसलं नाही व बाई. नक्की नवरदेवाले कोणातरी करणी केली म्हणे. अरे रे रे सुद्धा दिसत नाही रे म्हणे बापा लोक. नवरदेव माया पुढे, मी त्याले पायापासून डोक्याला बारीक निरीक्षण केलं आणि त्या बायाचं मी ऐकलं होतं, नवरदेवाले करणी केली. मी आटलं पाहूनच घेतो कोण केली करणी. जेव्हा त्याचं निरीक्षण केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं, हे बकऱ्या चारणारं पोरग यानं आयुष्यात कवा कोट घातला नाही, याले लग्नात कोट दुसऱ्यानं घालून दिला आणि राष्ट्रीय कार्यक्रमाला जेव्हा झुडपात बसला आणि सगळं आटोपल्यावर जेव्हा यानं पॅन्ट नेसला, या बयाड बोकड्यानं कोटाची वरची गुंडी पॅन्टाच्या चैनीत अटकवली. मले सांगा नवरदेव सारखा होईल का? आणि बाया म्हणते करणीच केली, म्हणते इसको करणीच केली, करणीच केली म्हणते बायको, करणीच केली म्हणते. एक बोलू हे जी भाकड कथा, हे जे भागरी चिरीक गोष्टी आहे ना, या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. याच्यासाठी आपला जन्म नाही. उदंड आयुष्य, आपलं आयुष्य स्वतःसाठी जगता जगता आम्हाला दुसऱ्यांसाठी जगायचं आहे, हाच तो परमार्थ आहे. श्रद्धा जरूर असावी, पण या अंधश्रद्धेकडे तुम्ही आम्ही लोकांनी लक्ष दिलं नाही पाहिजे. ही काळाची गरज आहे. जीवन जगत असताना अरे स्वतःच्यानं दुसऱ्याचं चांगलं करणं होत नसेल तर अवश्य करू नका, पण आपल्याच्यानं जर कोणाचं चांगलं करणं होत नसेल तर निदान कोणाचं वाईट तरी करू नका. एवढं मात्र तुम्ही आम्ही लोकांनी लक्षात घ्या. कारण येताना आपण हसतो, बाकीचे लोक हसतात, आपण रडतो. जाताना आपण हसत हसत गेलो पाहिजे, बाकीचे लोक रडले पाहिजे. गुरुदेवाच्या या दरबारामध्ये तुम्ही आम्ही लोक या ठिकाणी बसलेलो आहोत. गुरुदेवाचे हीच शिक्षण, रवी भाऊ, हीच शिक्षण गुरुदेवाचे, कि ये माटी की काया माटी में मिलेगी, तेरे पीछे इंसान की रत रहेगी, ये माटी की काया. मी तर असं म्हणतो, माणसानं जीवनात असं जगावं, असं जगावं, असं जगावं. इतिहासानं त्याच्यासाठी एक पान राखून ठेवावं. माणसानं जीवनात असं जगावं. बाबू आम्ही तो प्रयत्न करतो, जगण्याचा प्रयत्न करतो. आम्ही ग्रामगीता वाचली, ग्रामगीता अंगीकारण्याचा थोडाफार का होईना आम्ही प्रयत्न करतो. जेवढं बोलतोय तेवढं आचरण करण्याचा आमचा 100% प्रयत्न असतो. आणि ग्रामगीता वाचताना माझ्या लक्षात आली एक ओळ आली, कलेनेच माणसाची ओळख एरवी कोण पुसतो आणि तुम्ही आहात रंक की राव कोण जाण. आणि त्या क्षणी डोक्यात लाईट लागला, अंगात थोडीशी कला होती आणि कलेच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन व्हावं, समाजाला हसवता हसवता त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालावं. तेही अंजन गाडगे बाबा तुकडोजी बाबाचे विचार. आणि या माध्यमातून आमचा हा कार्यक्रम सुरू झाला. माझे गुरु स्वर्गीय ज्ञानेश्वरजी रोंगरे महाराज यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न गेली 26 वर्ष झाले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतो. ज्युनियर कॉलेजला, हायस्कूलला मी एक शिक्षक म्हणून काम करतोय, फिजिकल टीचर म्हणून मी काम करतोय.
माझ्या शाळेच्या मुली आहेत, कबड्डीच्या मुली. गेली 5 वर्ष झाली आम्ही स्टेट नॅशनल टेस्ट नॅशनल खेळतो. यावर्षी माझ्या 6 मुली नॅशनल खेळल्या. महाराष्ट्राला प्लेस आहे. भाऊ गरिबाचे लेकर आहेत, त्याचंही भलं व्हावं, खेळातून आनंद मिळावा याच्यासाठी त्याच्यासाठी आमचा प्रयत्न असतो. स्वतःसाठी कोणी जगत असते, थोडंसं दुसऱ्यांसाठी जगणं हा आनंद खूप वेगळा असते आणि तो आनंद आम्ही या ठिकाणी घेतो आहोत. तुम्ही या ठिकाणी बसलात, आयोजकांनी ग्रामजयंती उत्सव समितीने मला या ठिकाणी बोलावलं, माझा आदर सत्कार केला. माझ्या साथीला आमचे रविभाऊ वाघमारे, नाव वाघमारे आहे, अजून त्याने उंदीर नाही मारला. भाईजी महाराज संस्थान तराड्याचे ते आहेत. माझ्या साथीला हे पिंटू मेरकर, श्रीकृष्ण मेरकर, धुरीवर बसवला तर धुरजड होते आणि मागं बसवला तर उलाय करते, पण गेली 20 वर्षे झाले माझ्यासोबत आहेत. माझ्या साथीला ढोलकीवर मला साथ देत आहेत, तबला वाजवतात, मुर्गदम वाजवतात, ढोलकी वाजवतात. आमचे श्रीधर पाटील ठाकरे, तुम्ही बाया म्हणत असतील याच्या संग लयच बोलते वहा, त्याला बोलतोय म्हणजे याच्या मग आमचं दोघांचं जरासं कनेक्शन आहे. आमच्या दोघांचं कनेक्शन असं आहे, त्याची पोरगी मले मामा म्हणते आणि माये पोरग त्याले मामा म्हणते, असा जरासा आमच्या दोघांचा जांगड गुत्ता आहे, म्हणून त्याला जास्त बोलतो. पण 26 वर्ष झाले माझ्यासोबतच. गेली 10 वर्ष झाले आमचे दिलीप भाऊ बियाडे हे माझ्या साथसंगतीला असतात. हे मंगरुळपीर तालुक्याच्या आजूबाजूची मंडळी. आपलं दैनंदिन जीवन सुखरूप पार पडत असताना गुरुदेवाच्या या कामासाठी, विचारासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला सहकार्य करतात. विविध संस्थेने मला राज्य राष्ट्रीय स्तरीयचे पुरस्कार देऊन गौरवलं. ही कृपा भाऊ तुमच्या लोकांची, गुरुदेवाची कृपा. बरेचसे लोक मला महाराज म्हणतात, मी सांगत असतो की मी महाराज नाही रे, आणि महाराजाच्या लायकीचाही नाही. आता एवढ्या तुमच्या लक्षात आलं असं. मी इमानदारीने सांगतो लोकांना की बाबा रे, मी काही कीर्तनकार नाही, मी काही महाराज नाही, मी काही प्रबोधनकार. मी असल्याचा एक छोटासा कलाकार आहो. माझ्या कलेच्या माध्यमातून समाजाचं मन रिजवता त्यांना थोडंसं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न, एवढाच अट्टहास. आणि एवढा मोठा उत्सव, हा गुरुमाऊलीचा दरबार, रविभाऊ हा असाच राहो, हीच गुरुदेवाच्या चरणी प्रार्थना करतोय की बना रहे दरबार, हरदम बना रहे दरबार. देवनंदन गोपाला, गोपाला गोपाला देवनंदन गोपाला, गोपाला गोपाला देवनंदन गोपाला, गोपाला गोपाला झालेली सेवा गुरुमौलीच्या चरणी या ठिकाणी अर्पण करतोय आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतोय. उद्याच्या कार्यक्रमाची सूचना आदरणीय वानकडे दादांना विनंती करतो की उद्याच्या कार्यक्रमाची सूचना द्या आणि राष्ट्रवंदन कार्यक्रमाची सांगता करा. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी धन्यवाद. चुकलं मागलं असेल तर फॉर्मॅलिटीज म्हणून माफी मागतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय गुरु.